हे आजा कुठे चाललायस? सणासुदीचं बस की घरात जरा. राहुल्या का अजून येईना? जी काय बाहेर सोडणार नाही. तिकडे शीतली येऊन थांबली असेल. आजा अगं नाही चाललं कुठं, फोन करतोय. हा बोल की आज्या. ए होबला कुठेस रे तू? ठीक आहे, तुझ्याकडेच या लागलोय की मी. एवढा वेळ मग तिकडे शीतली वाट बघत असेल माझी. लेट गेलो तर माहिती ना, फाडून खाईल मला. हा माहिती. आज्या तू काय काळजी करू नको, मी तुला या खिंडीतनं बाहेर काढतच असतो. ये आधी खिंडीतनं बाहेर काढतो. अरे काय आलोच की. मला सांग आता कुठं आहेस तू? ठीक आहे, तुमच्याच अंगणात आहे की. अरे अंगणात काय करतोयस? आधी अरे मुद्दामच आता आलो नाही का? अरे येड्या, जिजीला कळलं तर आपण दोघं फोनवर बोलतोय ते, म्हणून म्हणलं आधी फोन संपवूया आणि मग आत येऊया. कसलं हुशार आहे ना मी आज्या. लय हुशार आहेस तू. यात आतमध्ये. हा लक्ष लगेच येतो, तू तयार होऊन राहा. आज्या अरे चल की लवकर, किती उशीर झालं तुझी वाट बघत बसलोय मी. हा राहुल्या काय र कुठे चल? त्याच जरा काम आहे ना. आजाचं काम आहे? असं म्हणलो मी नाही, मी असं म्हणलो माझं याच्याकडं काम आहे. आता तुझं काय काम काढलंस? अरे सणावाराचं पोराला घरात थांबू दे की जरा, तो येईल नंतर. तू हो पुढं जा. राहुल्या तिकडे ये. काय आहे? अरे हा जरा लिंबाचा पाला खाऊन जा की, खायचा असतो आज. नको बाई जीजे, अगं तिला एक कडवाट लागतंय म्हणूनच खायचा असतो. ये दर. अरे ये की. आलू. अयो जिज्जी, काय र काय झालं? अगं मला आत्ता आठवलं. काय? तुझं गुडघं दुखतात ना? हो आता दुखतेच वयोमानाप्रमाणे. काय करायचं बाबा आता? मला माहिती की काय करायचं ती. काय? एक रामबाण उपाय आहे माझ्या जवळ. मला बी सांग की. हा सांगतो की, सोपं आहे, तिथलं इथंच करू आपण. काय करायचं? हा तू अशी दरवाजाकडे पाठ करून बस. का वळायचं? अगं इलाज तसा आहे ना, बस. काय बाबा, अगं आई ग. आणि पाठीमागं अजिबात बघू नको. का र? बोलू पण नको. बर. हा जातो. हा जादू, अगं जादू बघ माझी, असं म्हणलं मी. हा बघ, तो पालाय का नाही, तो गुडघ्याला असा चोळायचा की मग आपोआप दुखायचं थांबतंय. अरे मग कर की, काय करायचं ती. हा जिजे, हा ह्यो पाला गुडघ्याला लावला हा की बघ तू कशी हरणीवानी पळतेस ती. खरंच? होय. राहुल्या हा तुलाच माझी काळजी आहे बघ पोरा.
होय हाय की काळजी. किती करतोस माझ्यासाठी तू नाही होय करतो की. राहुल्या लय पार गुन्ह्यात आहे बघ तू. होय लय गुन्हात आहे मी. राहुल्या मला विसरू नकोस बर का. नाही की इसरत. भैया तुमचा उद्यम मेला. वजीर मेला. वा भैया तुम्ही आजकाल आमच्या वजिरावर हल्ला सुरू केलाय. बाकी काय मारायचा डायरेक्ट वजीरच मारताय. याचं कारण माहिती का टाले? काय? कारण आम्ही तुझ्या वजिरामध्ये आज्याला बघतो आणि डाव जिंकायचा असेल तर वजीर मरणं महत्वाचं आहे. म्हणून पहिलं अटक वजीरवरच. मग त्याला मारायला आम्ही घोडा पुढे करतो. घोडा कोणी माहितीये का? कोण? आपल्या मामी. मोजकच चालते पण मोक्याच चालते. अरे वजिराचं जिणं मुश्किल करून ठेवलं या घोड्यानं. कुणाचं जिणं मुश्किल करताय भैया? मामी अहो काय नाही हो, खेळ चाललाय. कस काय येणं केलं? असं काम करून आलीये की तुमच्या खेळात अजून रंगत येणार आहे. असं बसा. काय अजय ट्रेनिंग सेंटरला परत गेला काय? ते गेले नाही गेले तुम्हाला काही फरक पडणार आहे वय? तसं नाही, पण तुमच्या डोक्याचा त्रास कमी होईल ना. कसं आहे, आमच्या डोक्याचा त्रास कमी होईल नाही तर नाही, पण असं काम करून आलीये की तुमच्या डोक्याला त्रास होणार नाही ही नक्की. काय केलंय असं? तुमच्या सासूरवाडीत पत्रिका जुळली असं सांगितलंय. मग काय म्हणलं त्या? तुमच्या सासूबाई म्हणल्या आता कुठं गावगावा करू नका म्हणून. वा मामी वा वा वा. होय पण आता मग पुढची चाल काय असणार? आता तुमची पत्रिका घेऊन शीतलच्या घरी जाणार आणि तुमच्या सासूबाईंना देणार आणि त्यांना सांगणार ही पत्रिका नानांना द्यायची आणि पत्रिका जुळून बघा. जर पत्रिका जुळली तरच शब्द टाकायचा. मामी तुम्ही तर दोन्ही बाजूने डाव खेळताय की. कसं आहे भैया, दोन्हीकडनं एकट्यानेच डाव खेळला का नाही की हारायची भीती नसते. मामी अहो लय शिकण्यासारखं आहे बघा तुमच्याकडनं. ते मी तुम्हाला पण शिकवीन नंतर, पण आधी तुम्ही तुमच्या आई साहेबांशी बोलून घ्या. नाहीतर ऐन टायमाला त्या काय तर खुसपट काढायच्या आणि पुन्हा समजा पट्ट्याबळ होऊन बसायचा. मामी टेन्शन घेऊ नका तुम्ही. आई काय आमच्या शब्दाबाहेर नाही. भैया तुमच्या आई साहेब तुमच्या शब्दाबाहेर नाहीत ही माहिती आहे मला. तसं बी तुमच्या शब्दाला तशी किंमतच आहे ना. अहो म्हणून तर तुमच्या शब्दाखातर काम करते मी. पण तुम्ही आम्हाला दिलेला शब्द विसरू नका म्हणजे झालं नाही. म्हणजे आमचा वापर या घोड्यासारखा कराल. ही प्याद उडव ती प्याद उडव आणि एकदा का लगीन झालं की झालं विसरून. अहो असं नाही हो मामी. लक्षात ठेवा म्हणजे झालं. चला येऊ का मी? हा या. आता तुमच्या कामात एवढा येळ गेलाय का नाही की फेट्रिशनच्या कामाचा डोंगर साचलाय बघा. ही एवढी तरी कशाला ठेव? भया पिशवी मोठी आणि काजू एवढंच. पाठवून देतो 2 किलो. कशाला कशाला राहू द्या. आयला लेट झालं काय? शीतली चिडून तर गेली नाही ना?
अधीर झालजी, अधीर अधीर झालजी, ज्वानीच तूप आलं आलजी, आता लागीर 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 झालजी. ओ फौजी, काय काय नाही मग कुठे हरवलाय? शिकले तू आज लईच भारी दिसतीस. खरंच? वय लय म्हणजे लय भारी दिसतीस. डिट्टो तुम्हाला फोटोच्या वेळी सजवलं होतंस तसंच ना? वय तूच म्हणला होतास ना, जशी हायस तशी सुंदर दिसतीस. मन जास्त काय आवरत बसले नाही. आणि हे बघ की, तू दिलेलं गुलाबाचं फुल बी केसात लावलंय. मी कधी दिला गुलाब तुला? इसरला का बॉडीगार्ड? तो भैया गावभर गुलाबाची फुलं वाटत फिरत होता तेव्हा तूच मला ते रूप दिलतस ना. वय माझ्या तर लक्षात बी नव्हतं. आणि आज माझ्या घरी तुझं लय कौतुक चाललं बर का. माझं? होय तुझं. आप्पा तुझं लय कौतुक करत होता. मग काय म्हणले आप्पा? आप्पा, अहो आप्पा. काय ग पुष्पा, दुकानात कोणी दिसना झालंय? वय आप्पा कामासाठी बाहेर गेलेत. तुला काय पाहिजे? पाव किलो गुळ घ्यायचा होता. चल देते. होय मग घरात विचारलं का? नाही अजून. तुम्ही तर म्हणलं होतं की आज विचारणार म्हणून. वय पण आता हे आले की बोलते. पुष्पा, मला एका गोष्टीची काळजीच लागून राहिले बाई. कसली व? अगं आपण पत्रिका बघितलीये हे यांना कळता कामा नाही. आपण सांगितले बिगर कसं कळेल त्यांना? होय ते बी खरंच आहे म्हणा. पुष्पा, तू एक काम कर, भैयांची पत्रिका घेऊन ये. हं, ती मी यांना देते. नाहीतर यांना काय वाटायचं माझं सगळं आधीच ठरलंय का काय, आणि त्यांना न विचारता मी हे करते जर कळलं ना तर त्यांना आवडायचं नाही. बर आणते, पण काय ती लवकर बघायला पाहिजे. हा लवकरच बघायचं. आणि आता तू ऍडव्हान्स ट्रेनिंग नंतर सुट्टीवर घरी आलास ना की साखरपुडा उरकायचा. बर. अयो, अरे एक सांगायचं राहिलंच की. काय? आज सकाळी मामा घरी आलते. मग? अरे माझा मामा नाही काय, तुझा मामा. आणि नेहमीप्रमाणे माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नाचा विषय काढला. मग म्हणले आमचं अजिंक्य बी लग्नाला आलाय, त्याच्यासाठी बी बघायचं चालू आहे. तर मग काय? तर म्हणले नाना, तुमचं ना आमचं एवढं जुनं संबंध आहे, आपलं कारखान्यावर रोजचं येणं जाणं चालू आहे. शीतलला जसं आम्ही लहानाचं मोठं होताना बघितलंय तसं तुम्ही बी आजाला बघितलंय. तर मग काय? मग काय हरकत आहे? म्हणजे आमच्या अजिंक्यसाठी मला शीतल योग्य वाटते. आपल्यातल्या आपल्यातच का नाही बघत आपण? काय?
असं म्हणलं मामा. होय, म्हणूनच म्हणते तू ऍडव्हान्स ट्रेनिंग वरून आल्यावर साखरपुडा करायचा. मग तुझ्या घरचे काय म्हणले? काय म्हणणार आहेत तेव्हा? तसं बी त्यांना तो आवडतोच. करूया म्हणले. खरंच वय? हम्म. काय झालं? अरे मी गंमत करते आजा. तू बी ना, मला खरंच वाटलं माहितीये. तुला तर सगळंच खरं वाटत असते येडपट. अगं मग खरंच वाटलं तर. पण शितले, असं खरंच व्हायला पाहिजे आहे ना? होणारच आहे. आणि तसं बी आज आमच्या घरी चर्चा चालू होती. माझ्या मनासारख्या पोरासंगच माझं लग्न करायचं. आणि तू कडुलिंबाचा पाला काढून दिलास ना, म्हणून आप्पा बी तुझं लई कौतुक करत होते. मला तर असं वाटतंय असंच चालू राहिलं ना तर माझे घरचे माझ्यासाठी तुलाच बघतील. बघच तू, नवीन वर्षासंग सगळं चांगलं होणार आहे. आणि तू आर्मीवरून सुट्टीवर आलास ना की आपण लग्न करायचं. तुला लईच काय झाली वाटतं लग्नाची? हा, मलाच काय झाली वे? तुला नाही झाली? तसं नाही, अजून शिक्षणाचा पत्ता नाही ना, म्हणून म्हणलं. शिक्षण तर मी लग्नानंतर बी करूच शकते ना. हो, पण आधी घरच्यांशी बोलणं तरी होते. ते आधी स्वप्न रंगवायला लागली. बोलणं तर होणारच आहे, माहितीये मला. माझ्या लग्नासाठी माझ्या घरचे तुलाच निवडणार. आणि तसं बी माझ्या शब्दासारखे माझं लग्न होणार नाही ना. फक्त सांगायचं बाकी आहे. सांगायचं बाकी आहे ही मला कळलं की, पण आता सांगा लवकर. वय आता शितलीची तेवढी छाप पडायला पाहिजे. तुम्ही काय काळजीच करू नका. भैयाच्या आईवर शीतलचं इम्प्रेशन पडणार. मी इम्प्रेशन मारायचं चालूच ठेवलंय. बघू आता कसं कसं आणि काय काय होणार आहे. हे घ्या. अहो, एक सांगायचं होतं, बोलू का? अगं बोल की. परवानगी कसली मागतेस? ते नाही, आपण शीतलसाठी पोरगा बघायचं म्हणतोय, पण आपल्याला पाहिजे तसा पोरगा काही मिळत नाही. अगं मिळेल की. घाई काय आहे? आणि योग यायला नको होय? मग योग आलाय असंच समजा. म्हणजे आपल्या शीतलीसाठी जसा पोरगा पाहिजे ना, हो तसा पोरगा आपल्या गावातच आहे. आणि आपण उगीच दुसरीकडे शोधत बसलो. आपल्या गावात? वय कोण? हर्षवर्धन. हर्षवर्धन? वय म्हणजे बघा की, एकुलता एक आहे, घरचं सगळं चांगलं आहे, शेती आहे, हाताखाली माणसं आहेत, आणि शिवाय जवळच्या जवळ आहे. आणि तो तुमच्या शब्दाबाहेर नाही, आणि स्वभावानं बी चांगला आहे. तू म्हणतीस ते सगळं बरोबर आहे. पण एवढं मोठं घर कसं जुळणार? अहो, आपण बोलून बघायला काय हरकत आहे? शीतलची त्याला काळजी आहे. आता मागं कॉलेजमधल्या एका पोरानं तिला त्रास दिला होता, त्याला कशी अद्दल घडवली बघितलं ना. अहो, प्रत्येक वेळी ती आपल्याला मदत करत असतो. आणि शीतल पण व्यवस्थित बोलून चालून असते त्याच्या संगत. आणि गेले काही दिवस मी बघतेय, मला वाटतंय तिच्या बी मनात असंच असेल. अगं तसं असेल तर काहीच अडचण नाही. आपली पोर चांगल्या घरात जाणार असेल तर कुठल्या बापाला आवडणार नाही? बघू आपण बोलून. बर, हे बघा आलीच तुमची लाट केली. आता बी माझ्या लग्नाचा विषय चाललाय वाटतं. वय आहे, पण तू आधीच सांगितलंस हा, माझ्या मनाविरुद्ध काय बी करणार नाहीस म्हणून. अगं हो हो हो. हे बघ, तुझ्या मनात काय चाललंय ना ते तुझ्या आईला सगळं माहिती आहे. आणि आम्ही जो तुझ्यासाठी मुलगा बघतोय ना तो अगदी तुझ्या मनासारखाच आहे. खरंच? वय